नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ करता येईल। तर आपण स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी इंग्रजी विषयाअंतर्गत पार्ट्स ऑफ बॉडी हा अतिशय सोपा घटक आहे आणि त्याविषयी काय प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात किंवा कोणता घटक परीक्षेत विचारला जातो या दृष्टीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर आपण पाहूया, कारण परीक्षेमध्ये पार्ट्स ऑफ बॉडी मध्ये कधीही पार्ट्स ऑफ बॉडी दाखवून त्याचं नाव किंवा असा प्रश्न विचारला जात नाही, तर त्याच्या फंक्शन्सहूनच बऱ्याचदा प्रश्न असतात। तर आपण काही महत्त्वाचे पार्ट्स या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्याचे फंक्शन्स पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपण पहिला पाहूया आई म्हणजे डोळा। तर डोळ्याचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य आहे पाहणे, त्याला आपण इंग्रजीमध्ये सी म्हणतो। सी म्हणजे पाहणे। यानंतर दुसरा बॉडी पार्ट आहे इयर म्हणजे कान। तर कानाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे ऐकणे हे आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा बॉडी पार्ट म्हणजे नोज। यावरून बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। तर याचं महत्त्वाचं कार्य म्हणजे स्मेल म्हणजे गंध घेणे किंवा वास घेणे। त्यानंतर दुसरं कार्य आहे ब्रीथ म्हणजे श्वास घेणे। माणसाला किंवा कुठल्याही सजीवाला श्वास घेणे हे खूप अत्यावश्यक आहे, तर नोज हे त्याचं कार्य करत असतं। त्यामुळे या नोजचे दोन कार्य आहेत, स्मेल आणि ब्रीथ। त्यानंतर पहा टंग हा म्हणजे जिभेचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य म्हणजे चव घेणे, याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो टेस्ट। त्यानंतर पहा स्किन म्हणजे त्वचा आणि त्वचेचे कार्य म्हणजे स्पर्श, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो टच। त्यानंतर पहा टीथ म्हणजे दात आणि दाताचे कार्य म्हणजे चावणे किंवा अन्नाचे तुकडे करणे, तर याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो चीव। तर त्यानंतर आहे हँडचे तसे बरेचसे उपयोग आहेत, पण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे काही म्हटलं तर होल्ड म्हणजे पकडणे आणि लिफ्ट म्हणजे उचलणे, हे असे दोन महत्त्वाचे कार्य आहेत। त्यानंतर पहा लेग म्हणजे पाय आणि पायाचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग वॉक। अजून तुम्ही वाढवू शकता त्यामध्ये रन, किक, अशा प्रकारचे वेगवेगळे फंक्शन्स त्यामध्ये ॲड होऊ शकतात। त्यानंतर आहे ब्रेन म्हणजे मेंदू आणि ब्रेनवरून परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात। ब्रेनचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे आपल्या शरीराला कंट्रोल करणे आहे, म्हणून या ठिकाणी मी लिहिलंय त्याचं फंक्शन्स काय आहे, कंट्रोल करणे, आपल्या बॉडीला कंट्रोल करणे। त्यानंतर पहा हार्ट हा देखील महत्त्वाचा अवयव आहे, तो इंटरनल अवयव आहे, ब्रेन पण इंटरनल अवयव आहे। तर याला आपण याचं कार्य म्हणजे कॅरी ब्लड, काय करणे, रक्त शरीरामध्ये पोचवणे। तर अशाच प्रकारसाठी आपण या चॅनल सोबत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।